होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय व्यापारी जहाजांना इराणची परवानगी, भारतासाठी मोठा दिलासा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा. इराणविरुद्धचं युद्ध लवकरच थांबवणार, इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही. अमेरिकेनं युद्ध जिंकलं, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. युद्ध संपवण्यासाठी इराणनं घातल्या 3 अटी. इराणचे कायदेशीर हक्क मान्य करावे, नुकसान भरपाई द्यावी आणि भविष्यात इराणवर हल्ला न करण्याची हमी द्यावी, अशा इराणच्या अटी. इराणच्या शाळेवरच्या हल्ल्यासाठी अमेरिका जबाबदार, लष्करी तपासात बाब समोर आल्याचं CNN आणि न्यूयॉर्क टाइम्सचं वृत्त. हल्ल्यामुळे 160 पेक्षा जास्त शाळकरी मुलींचा मृत्यू. राज्यात अनेक ठिकाणी गॅस एजन्सी बाहेर मोठी गर्दी. अमरावतीत पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण, तर जळगावात LPG गॅस पंपावर रिक्षांच्या 1 किलोमीटरपर्यंत रांगा. रोहित पवारांनी घेतली राहुल गांधींची भेट. राहुल गांधींनी केलेली सूचना 2 दिवसांनंतर जाहीर करणार, रोहित पवारांचा इशारा. तर अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांना अनेक शंका. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की घाबरू नका, पण स्वतःच घाबरलेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची मोदींवर टीका. सिंधुदुर्गात आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईसाठी मोर्चा. राजू शेट्टींच्या आंदोलनात मंत्री नितेश राणे सहभागी. विधान भवनाला दिलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये खलिस्तानला पाठिंबा देण्याचा उल्लेख. मोदी, शहा, एस जयशंकर यांना जीवे मारण्याची ही धमकी. डॉक्टर गुरनीरवैर सिंग आणि खान राजादा यांच्याकडून मेल आल्याचा दावा.